नमस्कार मित्रांनो, महातयारी प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2024मध्ये जे काही संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा आहे, तर त्या संदर्भात स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजेत, कोणकोणत्या मिस्टेक्स तुम्ही करता, तर त्या संदर्भात थोडी चर्चा करण्यासाठी आपल्याला एक लेक्चर घ्यायचं होतं. म्हणून आपण आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या बॅचसाठी जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर या ठिकाणी घेत आहोत. तर आज काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या वारंवार चुका तुम्ही करता आणि त्या चुका कळत नसताना सुद्धा होतात आणि पुढे चालून तुमच्या रिझल्टवर त्या चुकांचा परिणाम होते. तर तेच आपल्याला आज या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमची जी काही परीक्षा आहे ती 16 जून 2024ला असणार आहे. जवळपास 4 ते 5 महिने तुमच्या हातात आहे. तर यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. अभ्यासामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्ही टाळता, कोणत्या गोष्टी आवश्यक गोष्टी टाळता आणि डिस्ट्रॅक्शन्स कसे कसे येतात, तर त्यांना फेस कसं करायचं आहे, तर तेच आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे. आता एक वास्तव सत्य जे काही आपल्या बॅचमध्ये विद्यार्थी आहे, तर या सर्व बॅचमधील विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो, जे काही वास्तव सत्य आहे ते या पद्धतीचं आहे की कायम लक्षात ठेवायचं आहे की जी परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात आणि जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, स्पर्धा परीक्षा क्षेत्र जे तुम्ही निवडलेलं आहे, या क्षेत्रामध्ये संभाव्यता जर काढली तर फेल होण्याची जास्त आहे. जी काही संभाव्यता आहे तर यामध्ये तुमचे फेल होण्याचे म्हणजे अपयशी होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, कारण विद्यार्थी संख्या जास्त असते. 100मधला 1 ते 2 जणच त्या ठिकाणी पास होतो. ओके, तर तुम्हाला ही बाब कायम लक्षात ठेवायची आहे की तुमची जी संभाव्यता आहे ती फेल होण्याची जास्त आहे. हेच विद्यार्थी विसरतात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये टाईमपास करतात. तर जे काय घाम गाळायचा आहे तो तुम्हाला आताच गाळायचा आहे. ओके, तर इथे लक्षात ठेवायचं आहे की तुमची फेल होण्याचे चान्सेस जास्त आहे. मी असं म्हणत नाही, तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, परंतु हे वास्तव सत्य आहे. कारण तुम्ही जे करायला पाहिजे ते टाळता आणि त्याचा रिझल्टवर परिणाम होतो. म्हणून तुम्हाला ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की तुमचे या परीक्षेमध्ये फेल होण्याचे चान्सेस जास्त आहे जर समजा तुम्ही अनिवार्य गोष्टी टाळत असाल तर. ओके, त्यानंतर आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय की प्रत्येक विद्यार्थी त्याच्यामध्ये स्पेशल आहे. कोणीही ही परीक्षा पास होऊ शकतो. फक्त होतं आहे काय की जी कन्सिस्टन्सी ठेवायची असते ते तो ठेवत नाही. ओके, म्हणजे बऱ्याचशा गोष्टीची टाळाटाळ केल्या जाते. ओके, आपल्या जी बॅच आहे या बॅचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही स्पेशालिटी आहेच. परंतु होतं काय की सातत्य, प्रामाणिकपणा हे जे गुण आहे हे काही कालावधीसाठीच असतात आणि नंतर मग ते विसरून जातात. ओके, तर हे शेवटपर्यंत ठेवावे लागतात. तर तीच बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर परत महत्त्वाची बाब आहे की विद्यार्थी काय करतात की इझी काय आहे म्हणजे सोपं काय आहे त्याच्या मागे जातात, आवश्यक गोष्टी सोडून देतात. एखादी गोष्टी अवघड असते परंतु आवश्यक असते, तर विद्यार्थी फक्त आवश्यक आणि सोपे याच्यामधलं जर निवडायचं झालं तर सोपी गोष्ट निवडतो. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये बरेचसे विद्यार्थी याच कन्फ्युजनमध्ये राहतात. एखादी गोष्ट आवश्यक असते मात्र अवघड असते, परंतु दुसरी गोष्ट सोपी असते, परंतु तो विद्यार्थी काय करतात, आवश्यक आणि सोपं याच्यामधलं जर निवडायचं झालं तर सोपी गोष्ट निवडतात. ओके, तर ही बाबसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आणि तुम्हाला जो त्रास होतोय ना, तर त्रास झाल्याशिवाय तुमच्यात बदल होणार नाही. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थी काय करतात की समजा एखादा टॉपिक्स आहे तो लिहून काढणं आवश्यक आहे, परंतु विद्यार्थी तो वाचून घेतात. ओके, तर तो वाचून घेणं इथं काय आहे, सोपी गोष्ट आहे. लिहून काढणं इथं काय आहे, थोडा पेन होईल, त्रास होईल. ओके, परंतु आवश्यक काय आहे, तो त्रासच आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही त्रास सहन करणार नाही, तुम्हाला काही पेन होणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार नाही. बदल करायचा असेल तर पेन सहन करावंच लागेल. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे विषयाची विभागणी. विषयाच्या विभागणीमध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपले 6 विषय म्हणजे तसे 7 विषय आहे, परंतु 6 विषय जे महत्त्वाचे आहे त्यामध्ये आपण बघूया. महत्त्वाचे म्हणजे आता असं झालं आहे की महत्त्वाचे सगळेच विषय झालेले. कोणताही एक विषय स्किप करून तुम्ही प्रिपरेशन करायची म्हटलं तर ते आता चालत नाही. तो काळ गेला, तो जुना काळ होता. आता तुम्हाला कोणी कितीही कच्चा असो, कोणी कितीही धुरंधर असो, त्याला प्रत्येक विषय प्रिपेअर करावेच लागणार आहे. ओके, तर यामध्ये जे पहिले 3 विषय आहे, भूगोल, राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था, हे 3 विषय अशा पद्धतीचे आहे की यांचे सोर्सेस लिमिटेड आणि मार्क्स जास्त देतात, वेळ कमी लागते. सोर्सेस लिमिटेड आहे, एकच पुस्तक वाचा.
मार्क्स जास्त, टॉपिक्सही तेच रिपीट होतात, प्रश्नही तेच रिपीट होतात. प्रश्न म्हणजे तुम्ही PYQ बघितले आणि एक पुस्तक चांगलं करून गेले तर मॅक्झिमम स्कोअर या 3 विषयामध्ये तुम्हाला मिळतो. त्यानंतरचे 3 विषय असे आहे की चालू घडामोडी, विज्ञान आणि इतिहास. यांच्यामध्ये नेमका आयोग प्रश्न कुठून टाकते पताच लागत नाही. काही प्रश्न सोपे असतात, ओके, परंतु काही प्रश्न नेमके कुठून टाकते याचा पताच लागत नाही. मुलं डिस्ट्रॅक्ट कुठे होतात की हे जे आउट ऑफ बॉक्सवाले प्रश्न असतात, जसं की इतिहासामध्ये काही प्रश्न असतात जे कोणत्या सोर्सेसमध्ये अवेलेबल नसतात. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी कटारे सरचं पुस्तक वाचत असेल, एखादे विद्यार्थी गाठाळ सरांचं पुस्तक वाचत असेल, तर त्या दोन्ही पुस्तकात ते नसते. ओके, मग डिस्ट्रॅक्ट विद्यार्थी कुठे होतात की एखाद्या अनवॉन्टेड सोर्सेसमध्ये, फॉर एक्झाम्पल म्हणजे खूप डिफिकल्ट सोर्स, खूप मोठं पुस्तक, म्हणजे कुठेतरी एखाद्या जर तो आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जर मिळाला की तिथे ते होतं, तर मग विद्यार्थी ते मटेरियल कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, ते PDF डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे खाली जे 3 विषय सांगितले ना आपण, चालू घडामोडी, विज्ञान आणि इतिहास, तर चालू घडामोडी असा विषय आहे की एका दिवसात एक पुस्तक लिहिता येते, एवढ्या चालू घडामोडी आहे. ओके, तर हे 3 विषय तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कसे की याचं सोर्स म्हणजे मटेरियल आहे लिमिटेड ठेवायचं आहे, आणि बाकीच्या म्हणजे कमीत कमी अभ्यास करायचा आहे, आणि जे एक पुस्तक तुम्ही निवडलं त्यालाच परफेक्ट करा. भलेही त्यातून किती प्रश्न येऊ किंवा अगर आले नाही तरी चालतात. ओके, आले तर तोडायचे, नाही आले तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे वरचे 3 विषय आहे, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, हे जे 3 विषय आहे एकदम परफेक्ट करायचे. ओके, खाली जे 3 विषय आहे असं नाही त्यामध्ये 0 मार्क्स मिळतील. चालू घडामोडी, विज्ञान आणि इतिहास यामधलं तुम्ही कोणतंही एक जरी पुस्तक करून गेले तर तुम्हाला 50% मार्क्स मिळतातच. प्रॉब्लेम येतो राहिलेल्या 50%चा, तर तो सर्वांचा येतो. ते कोणत्याही पुस्तकामध्ये ते प्रश्न सापडत नसतात, आणि ते उरलेल्या 50% जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दलचा प्रॉब्लेम हा प्रत्येकाला येणारच. ओके, तर त्याबद्दल असं टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर अगोदर 15 प्रश्न असायचे, आता 20 प्रश्न आहे. तर टाईम मॅनेजमेंट जो आहे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न, तर तिथं हा गेम चेंजर ठरणारा विषय आहे, आणि सोबतच हा स्कोरिंग विषय आहे. आता यावर्षी तर प्रत्येकाला माहीत झालं की 20 प्रश्न आहे, तर स्पेशली याच्यावर ऑपरेशन करणारे विद्यार्थी बरेचसे आहे. ओके, कारण झालेलं काय आहे की हे सरळ सेवा एक्झाममध्ये 25% क्वेश्चन्स या विषयावर आहेत. तर हे जे 2 विषय आहेत प्रत्येकाने स्पेशली प्रिपेअर केलेले आहे. ओके, तर ज्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनासुद्धा हे जे विषय आहे गणित बुद्धिमत्ता, हे आतापासूनच प्रिपेअर करायचं आहे. कोणीही कितीही कच्चा असला आणि कोणी कितीही पक्का असला तर त्याला आतापासून म्हणजे डेली प्रॅक्टिस या विषयावरती ठेवावं लागते. म्हणजे 20 प्रश्न आहे, म्हणजे एकदम हातचे मार्क्स आहे. 20 पैकी तुमचे म्हणजे कमीत कमी 15 मार्क्स कुठेच गेले नाही पाहिजे. ओके, कारण स्कोरिंग सब्जेक्ट आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, तर जे विद्यार्थी ग्रुपमध्ये नवीन आहे तर त्यांना माहीत असलं पाहिजे, आपण सेल्फ स्टडी ग्रुप सुरू केलेला आहे. यामध्ये आपण एक डेली टार्गेट देत असतो एका टॉपिकचं, आणि तो टॉपिक दिवसभर अभ्यास करायचा असतो, आणि रात्री 9 वाजता 8 ते 9 वाजता या दरम्यान आपण काय करत असतो, एक ऑनलाईन टेस्ट घेत असतो सर्वांची एकाच वेळी, आणि दुसऱ्या दिवशी त्यावर आधारित आपण त्याची मेरिट लिस्ट लावत असतो. ॲन्सर की आणि रिझल्ट आपण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता जाहीर करत असतो. जवळपास 150 दिवस 150 टॉपिक, आणि लास्टला 100 MCQ आले प्रश्नपत्रिकासुद्धा आपण घेणार आहोत, आणि रविवारी आपण रिव्हिजन टेस्ट घेत असतो. ओके, तर अशा रीतीनं आपला हा उपक्रम आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी दररोज अनिवार्य असणारा थोडा थोडा अभ्यास कोणत्या विषयाचा, चालू घडामोडी. तुम्हाला सांगतोय की लास्टला होतं काय की मुलं काय करतात, शॉर्ट नोट्स, कंपाईल केलेल्या चालू घडामोडी, एखादी PDF जमा करणं, तर तिथं काय होतं, थोडं कन्फ्युजन होतं, टेन्शन येतं. तर कसं आहे, लास्टला टेन्शन येऊ नये म्हणून आपण काय करायचं, दिवसातून 10 चालू घडामोडी करायच्या, परंतु परमनंट लक्षात राहिल्या पाहिजेत अशा करायच्या. ओके, थोडा वेळ द्यावा लागते त्याला. चालू घडामोडी म्हणजे एका दिवसात सर्वच्या सर्व चालू घडामोडी मी वाचून काढतो असं चालत नाही. कारण होतं काय की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एखाद्या लेखकाचं, त्याला युवा बाल साहित्य पुरस्कार भेटलेला असतो त्या लेखकाला, त्या लेखकाच्या पुस्तकाचं नावही तुम्हाला माहीत असते, कोणता पुरस्कार भेटला तेही माहीत असते, लेखकाचंही नाव माहीत असते, परंतु पुस्तकाचा प्रकार माहीत नसते. प्रश्न कशावर विचारतात, पुस्तकाच्या प्रकारावर, ते काव्यसंग्रह आहे की लघुकथा संग्रह आहे की कादंबरी आहे का काय. ओके, तर मग ह्या चुका होत्या. कसा, ज्यावेळेस तुम्ही ते लास्टला वाचता, लास्ट म्हणजे एक्झाम जवळ आल्यानंतर ज्या चालू घडामोडी वाचता, तर त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवता
लेखक कोण आहे, पुस्तक कोणतं आहे, त्याला पुरस्कार कोणता मिळालेला आहे, पुस्तकाचा प्रकार लक्षात ठेवत नाही. ज्यावेळेस हीच न्यूज तुम्ही 4 महिने अगोदर म्हणजे आतापासून वाचता, म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की दिवसातून 10 चालू घडामोडी करा, परंतु व्यवस्थित करा. म्हणजे त्याला तोडून टाका एकदम. ओके. आणि ते परमनंट लक्षात राहते. जर तुम्ही एक्झाममध्ये क्वेश्चन्स अटेम्प्ट करता तर त्यामध्ये तुम्हाला लास्टला तुम्ही जे काही 4-5 दिवसात वाचलं ते आठवत नाही, परंतु 4-5 महिन्यापूर्वी जे वाचलं ते मात्र नक्की आठवते. ओके. तर अशा रीतीनं तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे. चालू घडामोडी तुम्हाला डेली थोडी थोडी करायची, जास्त म्हणजे 4-4 5-5 घंटे वाचायचं नाही. 10च पॉईंट घ्या, व्यवस्थित करा. साधारणतः 18 महिन्याची चालू घडामोडी तुम्हाला वाचायची आहे आणि ते 150 दिवसामध्ये पॉसिबल आहे. ओके. गणित बुद्धिमत्ता हा टॉपिक विद्यार्थी नाही करत प्रिपेअर. माहिती आहे त्यांना की 20 क्वेश्चन येतात, परंतु नाही त्याचे प्रश्न सोडवत डेली. ओके. डेली तो त्याकडे लक्ष देत नाही, कारण हा विषय शेवटच्या 15 दिवसात प्रिपेअर होत नाही. याला कोणी किती धुरंधर असू द्या, त्याला डेली प्रॅक्टिस लागणार आहे. ओके. त्यानंतर 35 गुणांची ही तयारी आहे. चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता ही डेली तुम्हाला ठेवावी लागणार आहे. ते शेवटच्या 1 महिन्यात फास्ट ट्रॅक बॅच करतो वगैरे असं काही करतो, जमत नाही. ओके. कॉम्पिटिशन खूप भयानक वाढलेलं आहे, तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की मर्यादित साहित्य वापरायचं आहे. कोणत्या विषयासाठी? इतिहासासाठी एकच पुस्तक वापरा, विज्ञानासाठी एकच पुस्तक वापरा आणि एखादं एक कॉमन पुस्तकसुद्धा ठेवा. फॉर एक्झाम्पल एखादं GK टाईपचं पुस्तक असते. समजा एखादं विद्याभारतीचं पुस्तक आहे बघा, जनरल नॉलेजचं, जे सरळ सेवा भरतीसाठी असते. मी असं रिकमेंड करत नाही, त्या टाईपचं तुम्ही कोणतंही पुस्तक वापरा. त्यामध्ये काय केलेलं आहे की ऑल सब्जेक्ट असतात, त्यामध्ये चार्ट्स असतात, टेबल्स बनवलेले असतात आणि शॉर्ट नोट्स असतात. तर ते पुस्तक का वापरायचं आहे की तिथे एका पुस्तकात सर्व विषय कव्हर होतात. ओके. आणि तो सर्व सिलेबससुद्धा कव्हर होणं गरजेचं आहे. कारण एखाद्या वेळेस होतं कसं आहे की फॉर एक्झाम्पल प्राण्यांचे वर्गीकरण तुम्ही वाचत आहेत, म्हणजे तुम्हाला तो खूप मोठा टॉपिक आहे म्हणून तुम्हाला ते वाचण्याचं जिव्हार येते. ओके. परंतु परीक्षेत प्रश्न आला, द्विनाम पद्धतीचा स्वीकार कोणी केला, कोणी अस्तित्वात आणली अशा पद्धतीचा, तर ते त्या ऑल इन वन GKचं बुक आहे त्यामध्ये आहे. ओके. त्यामध्ये शॉर्टकट आहे ते. आणि तुम्ही हे चॅप्टर का बरं प्रिपेअर केलं नाही? कारण विज्ञानच्या पुस्तकामध्ये तो खूप मोठा चॅप्टर आहे. ओके. तर बाब हीच लक्षात ठेवायची की तुम्हाला सिलेबससुद्धा कंप्लीट करावं लागतात. होतं काय, एखादा टॉपिक तुम्हाला नाही आवडत किंवा खूप अवघड असेल, परंतु त्याच्या सुरुवातीचा जो काही प्रिफेस आहे, प्रिफेस म्हणजे प्रस्तावना, तर प्रश्न त्या प्रस्तावनेवर असतो. ओके. आणि ही प्रस्तावना किंवा समरी जी आहे हे ते शॉर्टकट बुक्समध्ये दिलेलं असतात, ज्याला आपण ठोकळा वगैरे सुद्धा म्हणतो. ठोकळ्यामध्ये सुद्धा ते दिलेले असतात. तर अशा पद्धतीचं एक ते ऑल इन वन बुक, याचं एक मर्यादित साहित्य, एकच पुस्तक वापरा. आणि इतिहासाचं एक पुस्तक वापरा, विज्ञानचं एक पुस्तक वापरा. परंतु असं वाचायचं आहे की त्यामधून प्रश्न आला की चुकला नाही पाहिजे. जे तुम्ही वाचता त्यातून प्रश्न आला तर चुकला पाहिजेत नाही. ओके. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सॉफ्ट मटेरियल आणि प्रिंटेड मटेरियल. विद्यार्थी काय करतात, दिसली टेलिग्राम चॅनलवर PDF की कर डाउनलोड, दिसली चॅनलवर PDF की कर डाउनलोड. तर यानं काय होतं आहे की तुम्ही स्वतःला एक सॉफ्ट कॉर्नर देता. सॉफ्ट कॉर्नर देणं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं एखादी PDF आहे आणि ती PDF एखाद्या टॉपिकवरती आहे आणि तो टॉपिक नंतर तुम्हाला कुठे भेटलाही तर तुम्ही काय म्हणता की नाही याची PDF आपल्याकडे सेव्ह आहे, आपण ते नंतर करून घेऊ. एक्झाम होईपर्यंत तुम्ही ती करत नाही. तर ती PDF डाउनलोड करूच नका. सापडलीच एखादी महत्त्वाची PDF तर ती लिहून काढा, नाही तर प्रिंटआउट मारा. ओके. प्रिंटआउट मारा. नसेल तुमच्याकडे कॉस्ट वगैरे तर ती लिहून काढा. ओके. तर ही एक महत्त्वाची बाब आहे आणि अतिशय महत्त्वाची बाब आहे. हा एक हलगर्जीपणा असतो जे विद्यार्थी म्हणजे इकडे दुर्लक्ष करतात, तर तसं करायचं नाही. हार्ड मटेरियलवर लक्ष ठेवायचं आहे सॉफ्ट मटेरियलपेक्षा. ओके. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की नाही मी गरीब आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी पुस्तकं घेऊ शकत नाही. 2,500 ते 3,000ची तुम्हाला पुस्तकं घ्यावंच लागणार आहे. ओके. प्रिपरेशन करायची म्हटल्यावर पुस्तकं घ्यावंच लागणार आहे. एक ठोकळा घेतो आणि त्यातून प्रिपरेशन करतो, तो जमाना आता गेला. ओके. आणि आता मी गरीब आहे, मग 3,000ची पुस्तकं कसे घेऊन? तुमचा जवळ स्मार्टफोन आहे, तो हरू द्या तुम्ही. हरवला तर तुम्ही 15 दिवसात नव्या स्मार्टफोनची सोय लावता. ओके. तर हे 3,000च्या पुस्तकासाठी तुमचं आयुष्य बदलतं आहे, तुम्हाला ते पुस्तकं घ्यावंच लागणार आहे. काहीही करा, पुस्तकं घ्या. ओके. त्यानंतर 3 ते 4 रजिस्टर जवळ असणं आवश्यक आहे. विद्यार्थी या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. रजिस्टर घेत नाही. केवळ वाचून परीक्षा पास होत नाही, तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. आणि सध्या वेळ आहे लिहिण्यापुरता. शेवटच्या 1 महिन्यात नका लिहू, परंतु आता लिहावं लागणार आहे. लिहिण्याचा मेन जो परिणाम आहे
तो कसा होते म्हणजे त्याचा म्हणजे चांगला परिणाम कसा होते की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही लिहिता ना तर 10 वेळा वाचण्यापेक्षा लिहिणं कधीही चांगलं असते. ते चांगलं लक्षात राहते, लॉंग टर्मसाठी लक्षात राहते. म्हणून 3-4 रजिस्टर जवळ असले पाहिजे. विद्यार्थी बरेचसे असे आहेत की रजिस्टर ठेवत नाही, तर रजिस्टर ठेवत चला, लिहून काढत चला, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे काही चांगल्या सवयीसुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आता PYQ सोडवणं प्रत्येकाला माहिती आहे, PYQ सोडवायचे असतात, प्रत्येकाला माहिती आहे, परंतु विद्यार्थी PYQ सोडवत नाही. कारण 100मधला 2 जण असतील ते PYQ सोडवतात आणि आयोगाला पाहिजे तरी तेच 2च जण पाहिजेत ना, प्रत्येक जण तर आयोगाला घ्यायचंच नाही. 100मधले 2 जण असतील ते PYQ सोडवतात. ओके, PYQचं बेनिफिट खूप आहे, ते मी पुढं तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे. परंतु ह्या अनिवार्य सवयी यासाठी सांगत आहे की 15 PYQ तुम्हाला सोडवायचे आहे. 15 PYQ जर तुम्ही सोडवले नाही दररोज तर होतं काय, म्हणजे एकदम लास्टला 7-8 दिवसांमध्ये मी PYQ बघून घेऊ, हे चुकीचं आहे. आतापासून PYQ बघत चला, डेली 15 तरी PYQ बघत चला, याचा बेनिफिट नक्की होते. कसे बघायचे ते मी पुढे तुम्हाला सांगतोयच. ओके, तर आणि जर नाही बघितले तर मग काय प्रॉब्लेम होते की तुमची ते पास होण्याची संभाव्यता ती अजून कमी होत चालते. ऑलरेडी तुमची पास होण्याची संभाव्यता कमी आहे तर ती अजून कमी होत चालते. तर ह्या ज्या अनिवार्य बाबी आहे ना, ह्या दुर्लक्ष केल्या तेव्हा तुमची ती पास होण्याची शक्यता वाढेल. ओके, म्हणून ह्या अनिवार्य बाबी आहे, इकडं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चालू घडामोडीचे किमान टॉपिक डेली, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की मिनिमम 10 चालू घडामोडी टॉपिक झालेच पाहिजेत. लिहून काढा ना तुम्ही सायंकाळी. ह्या ज्या अनिवार्य बाबी आहे ह्या आपण कंप्लीट केलेल्या आहे. ओके, तर ह्या बाबी तुम्ही लिहून काढायच्या आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता याचे 20 MCQ डेली सॉल्व करायचे आहे. मग आता सांगणारा सांगतोय, आपण फक्त ऐकून घेतोय आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करतही नाही, तर नुकसान तुमचंच आहे. आणि हे आवश्यक बाब आहे. तुम्ही नाही करणार तर दुसरं कोणीतरी करणार आहे आणि दुसरं करेन तर त्याचं सिलेक्शन होईल, तुमचं राहून जाईल. ओके, तर आणि होतं काय की पेपर देऊन आल्यानंतर किंवा कट ऑफ वगैरे लागल्यानंतर आपण ठरवतो की नाही आपण ते सुरुवातीला केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून ही एक कशी आहे, स्लो पॉयझन सारखी गोष्ट आहे. पश्चाताप का करते की ज्यावेळेस एक्झाम होऊन जाते त्यानंतर पश्चाताप करते. सध्या पश्चाताप करत नाही. सध्या आपण काय करतो, ह्या कोण करत बसेल ते करू दे, तो पागल आहे, तो करेल, आपण करून घेऊ शेवटी. ओके, शेवटी एका महिन्यात होऊन जाते ते कवर, एकदम सोपं आहे. ओके, प्रॉब्लेम तिथेच आहे, सोपे आहे परंतु आपण आतापासून प्रिपेअर करायला पाहिजे. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे PYQ बद्दल माहिती. PYQ मध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजेत की PYQ सॉल्व केल्याचं बेनिफिट असं मिळते की अभ्यासक्रमातले जे डीपनेस आहे ते कळते की किती खोलपर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न पद्धतीचा सराव होते की आयोगाचे जे पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा त्याची एक प्रॅक्टिस होऊन जाते. त्यानंतर पेपर सेटर जे असतात, आयोगाचे पेपर सेटर जे प्रश्न सेट करतात, तर ते सुद्धा प्रश्न सेट करण्याच्या अगोदर आयोगाचे 2-3 वर्षापूर्वीचे जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याचा अभ्यास करतात आणि नंतर प्रश्न सेट करतात. ओके, त्यामुळं जे PYQ आहे त्याचा बेनिफिट तिथे होतोच. डेली PYQचं ॲटलिस्ट 15 PYQचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. मार्केटमध्ये बरेचसे PYQचे पुस्तकं आहेत. ओके, तेवढे जरी तुम्ही रिपीट जर सॉल्व केले ना तर तुम्हाला जवळपास काही त्यातले 10 ते 15 ॲज इट इज रिपीटसुद्धा आढळतात. काही प्रश्न रिपीटसुद्धा आढळतात. विश्लेषणची पद्धत पाहिजे. 4ही MCQचं ते एखादा प्रश्न आला की त्याचं सगळं पोस्टमॉर्टमच करायचं आहे, त्याचे 4ही ऑप्शनचं पोस्टमॉर्टम करायचं आहे. ओके, आणि याचा बेनिफिट असा होईल की पुढच्या वर्षी नेमके कसे प्रश्न येणार आहे याचासुद्धा एक तुम्हाला अंदाज त्या ठिकाणी बांधता येतो. ओके, अनिवार्य बाब आहे, मुलं टाळतात, जे टाळत नाही असे 2 जण असतील, फायदा त्यांचा होणार आहे. ओके, त्यानंतर आता काही स्मार्ट चार्ट, काही स्मार्ट नोट, काही स्मार्ट टेबल म्हणतो आपण त्याला, याची आवश्यकता यासाठी आहे. एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय. फॉर एक्झाम्पल लास्ट इयरला प्रश्न आला होता, मिल्स हँड असोसिएशन या संघटनेमध्ये स्थापनेमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग होता. आता हा एक पॅटर्न झालेला आहे की स्टॅटिक डेटावर जास्त प्रश्न विचारले जातात. स्टॅटिक डेटा म्हणजे त्यामध्ये असे व्यक्ती होतात ते 4 ऑप्शनमध्ये की ते तुम्ही परमनंट लक्षात ठेवाल असे कोणी हेच करू शकत नव्हतं. तर तुम्हाला असे चार्ट्स बनवायचे असतात किंवा असे टेबल्स बनवायचे असतात. एका साईडनं संघटना आणि दुसऱ्या साईडनं त्या संघटनेमध्ये स्थापनेत सहभाग असणारे, म्हणजे संस्थापक तर वेगळा असतोच परंतु सहभागी असणारे अजून 3-4 व्यक्ती असतात, त्यांचीसुद्धा नावं तुम्हाला लिहायचे. आणि हे चार्ट फक्त बनवायचेच नाही तर ते रिपीट रिवाईजसुद्धा करायचे आहे. याचा बेनिफिट असा होईल की हा जो स्टॅटिक डेटा आहे हा शेवटच्या 15 दिवसात पाठ होत नसतो. आतापासून तुम्ही एक टेबल पाठ करत घेतला तर शेवटी एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट होतोय.
ओके. आणि शेवटच्या महिन्यामध्ये रिव्हिजनचा साथीदार असतो हेच स्मार्ट नोट्स. ओके. तर आणि दररोज तुम्हाला ही नजरे घालून घ्यायची आहे, कारण वन टाईम हे प्रिपेअर होत नाही. तुम्हाला आतापासूनच त्याची प्रिपेरेशन या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ऑनलाईन लेक्चर विद्यार्थी बघतात. यूट्यूबवर प्रत्येक टॉपिकवर असंख्य लेक्चर आहेत. ओके. तर विद्यार्थी ऑनलाईन लेक्चर बघतात मान्य आहे, परंतु ते लेक्चर बघत असताना झोपून लेक्चर बघणं हे मात्र चुकीचं आहे. तुम्ही ते लेक्चर जे बघता तर त्यातले पॉईंट लिहून काढत नसाल तर ते व्यर्थ आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा चित्रपट किंवा एखादी मूव्ही बघता तर ती मूव्ही परमनंट मेमरीमध्ये स्टोरेज होते, परंतु मला नाही वाटत की लेक्चर परमनंट मेमरीमध्ये स्टोरेज होत असेल. तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर 1-2 तासानंतर तुम्हाला प्रश्न विचारले तर सांगता येईल, परंतु 1-2 महिन्यानंतर त्या लेक्चरमधले प्रश्न विचारले तर बिलकुल नाही सांगता येणार. म्हणून कोणतंही लेक्चर बघत असताना तुम्हाला ते पॉईंट लिहून काढायचे आहे. नंतर ते पॉईंट रिवाईज करायचे आहे, प्रत्येक आठवड्याला म्हणा की महिन्यानंतर म्हणा. ओके. इथे काय होईल की तुमचंच बेनिफिट होईल आणि ही गोष्ट फॉलो कोण करेल, 100 मधले 2 जण फॉलो करतील. फायदा कोणाचा होईल, त्या दोघांचा होईल. ओके. हे वास्तव सत्य आहे. म्हणून ती जी सुरुवातीची जी टॅगलाईन आहे ना, ती कटू वाटत असेल म्हणजे तुम्हाला पटत नसेल, परंतु सत्य तीच आहे की या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अपयशी होण्याची संभाव्यता जास्त असते. मुलं प्रिपरेशन करत असताना गृहीत धरून चालतात की आपली पूर्वपरीक्षा पास होणार आहे, म्हणून ते कम्फर्ट झोनमध्ये जातात, कारण ते स्वतःच डिक्लेअर करून टाकतात की आपण परीक्षा पास होणार आहे. ओके. म्हणून ते हे जे डेली अनिवार्य बाबी ज्या आहेत, PYQ करणं, डेली प्रॅक्टिस करणं वगैरे, हे टाळतात, कारण ते ऑलरेडी डिटरमाइन करतात की आपण पास होणार आहे. ओके. तर पास होणारे तुम्ही स्पेशल आहेत, परंतु ह्या अनिवार्य बाबी केल्या तर. ओके. असो, ऑनलाईन लेक्चरबद्दल तुम्हाला तर सांगितलंच. आता आपल्याला बघायचं आहे दररोजचा आढावा. किती विद्यार्थी असे आहेत की एक रात्रीला ज्यावेळेस म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही काय अभ्यास केला तर त्याचे एक आढावा घेता. आढावा घेणं म्हणजे की तुमच्या काय मिस्टेक्स झाल्या, आपण दिवसा काय ठरवलं होतं की काय काय वाचायचं, त्यामध्ये बाकी काय राहिलं. ओके. तर हा आढावा आणि एक लास्ट अर्ध्या तासाला रिकॉल म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल दिवसभर तुम्ही हा टॉपिक वाचला तर त्यामधलं काय 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 आठवतंय तुम्हाला. रिकॉल करणं इतकी जबरदस्त ट्रिक आहे. तुमचा अर्धा ते पाऊण तास वेळ जातो, परंतु रिकॉल केल्यानं ते परमनंट सेटल होऊन जाते आपल्या मेमरीमध्ये. ओके. तर काहीही असो, दिवसभर तुम्ही काय वाचलं हे रात्री झोपण्यापूर्वी 1 तास रिकॉल करायचं आहे. सोबत तुमच्या दिवसभर काय मिस्टेक्स झाल्या तर त्या लिहून काढायच्या आहे. मिस्टेक्स लिहून काढणं म्हणजे कोणत्या, की फॉर एक्झाम्पल की नाही आज मी एवढा 1 तास टाईमपास केला नाही, आज मी 15 MCQ करायला पाहिजे होते, ते 15 PYQ मी केले नाही, हे माझं चुकलं आहे, हे तुम्ही लिहून काढा. लिहून काढा, केवळ आठवू नका. तर लिहून काढल्याचा बेनिफिट हा होईल जेणेकरून तुम्ही 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला रिअलाईज होईल की नाही आपल्या चुका जरा जास्त होत आहेत, आता ह्या चुका आपल्याला कमी करायच्या आहे. ओके. तर अशा रीतीनं आपल्याला हे एक टू डू लिस्ट म्हणजे दिवसा सकाळी ठरवायचं की काय करायचं आणि संध्याकाळी लिहून काढायचं की आपलं काय राहिलं. ओके. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे स्वतःला पनिशमेंट. आता हे कोणाला पटेल नाही पटेल, परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की ते कसं आहे, प्रायमरी एज्युकेशन्समध्ये शिक्षा होणार म्हणून विद्यार्थी अभ्यास करत होते. तर आता तुम्ही म्हणजे एकदम तरुण आहेत तर तुम्ही स्वतःला शिक्षा तर करणार नाही. शिक्षा फिजिकली करायची असं तर मी म्हणतच नाही. शिक्षा करणं म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल की आता समजा तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्हाला 15 PYQ करायचे, परंतु जर समजा तुम्ही केले नाही तर तुम्ही एक स्वतःला पनिश करा की नाही आता मी हे 15 PYQ केले नाही ना, तर मग मी ऑलरेडी जे माझे पाठ झालेले टॉपिक आहे ते मी लिहून काढणार. ओके. लिहून काढणार ही एक पनिशमेंट आहे. आणि ऑलरेडी पाठ झालेले का बरं, तर अननोन टॉपिक लिहून काढण्याला कोणी बी टाळते. ओके. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही असं जर ठरवलं की नाही आता जर समजा 15 PYQ मी केले नाही आणि एखादा अननोन टॉपिक प्रिपेअर करून लिहून काढतो, हे जर ठरवलं तर ते करणार नाही. परंतु नोवन टॉपिक जो ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे तो लिहून काढतो म्हटल्यानंतर तुम्ही ते करू शकता. तर ती एक स्वतःचं डेडिकेशन असलं पाहिजे, स्वतः निर्णय असला पाहिजे की नाही मी स्वतःला अशी पनिशमेंट करेल, माझ्याकडून जर काही मिस्टेक झाली तर मी असं लिहून काढेल. एक तर मी मॅथ रिजनिंगचे 20 MCQ सॉल्व करेल, किंवा मी PYQ सॉल्व करेल, किंवा ऑलरेडी रीड केलेला टॉपिक परत रीड करेल.
हे का बरं पनिशमेंट इझी लेवलची का बरं ठेवणं लावली की ती कंप्लीटसुद्धा करता आली पाहिजे. हार्ड लेवलची पनिशमेंट ठेवली तर मग ती कंप्लीट होणारच नाही. ओके, तर अशा रीतीनं हे एक स्वतःला पनिशमेंट असलं जले पटेल त्यांनी घ्या, नाही ते सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये कसं आहे की एक्झाम हॉल स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वेळेचं व्यवस्थापन. ओके, आता ते 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात. तर तिथं सर्वात मोठा गेम चेंजर आहे तुमची म्हणजे फुल लेंथ टेस्टची प्रॅक्टिस. ओके, तुम्ही फक्त प्रिपरेशन केली आणि एक्झाममध्ये गेले नाही जमणार. फक्त प्रिपेअर करून एक्झाममध्ये गेले तर नाही जमणार, कारण ते टायमाचं काही ना काही होणारच त्या ठिकाणी. तर काहीही असो, तुम्हाला 20 प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे. तर ही झाली एक अनिवार्य बाब. 20 प्रश्नपत्रिका ह्या ऑनलाईन आणि PDF स्वरूपाच्या नाही, तर तुम्हाला प्रिंट मारून OMR शीटवर घड्याळ लावून सोडवायच्या आहे. ही अनिवार्य बाब आहे. ही नाही केली तर मग ते पहिलं वाक्य संभाव्यतावालं तसं होईल. ओके, तर ही अनिवार्य बाब आहे आणि सर्व अनिवार्य बाबी तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे, म्हणजे तुमची संभाव्यता वाढेल. ओके, त्यानंतर लॉजिकल अप्रोच ही एक नवीन बाब आहे की काहीतरी लॉजिकली काही प्रश्न सोडवायचे असतात. तर ते 4 ते 5 प्रश्नामध्ये मदत होते, परंतु अगोदर तुम्ही स्वतःची प्रिपरेशन करा, त्यावेळेस मदत होईल. केवळ लॉजिकल अप्रोचवर तुम्ही अवलंबून राहाल तर नाही जमणार. ओके, तर ही सुद्धा बाब तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर काही स्पर्धा परीक्षेतले आव्हानं आहे की हे जे काही नवीन तरुण पिढी दरवर्षी मार्केटमध्ये येत आहे, तर हे नवीन रक्त आहे. तरी तुम्हाला हे माहिती आहे की विद्यार्थी म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणारे विद्यार्थी असतात काही जण, तर त्यांच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे दरवर्षी मार्केटमध्ये, म्हणजे या क्षेत्रामध्ये येत आहे. सोबतच आता सरळ सेवा एक्झाम बऱ्याचशा झालेल्या आहे, येणाऱ्या 1-2 महिन्यातसुद्धा कंप्लीट होतीलच. मग ह्या सरळ सेवा एक्झाम संपल्या की विद्यार्थी एकदम अभ्यास बंद करेल असं होणार नाही. हे विद्यार्थी कंबाईनकडे वळतील. ओके, त्यांच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. पुढच्या वर्षी राज्यसेवेची एक्झाम आहे. तर ही राज्यसेवेची एक्झाम वर्णनात्मक होईल. तर मग आताच आपण कंबाईनचीच तयारी करू असे करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. त्यानंतर सोप्या पद्धतीनं खेड्यापाड्यानं जे काही मार्गदर्शन पोहोचत आहे, कारण ऑनलाईनच्या माध्यमातून बरंचसं मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला अवेलेबल होत आहे. ओके, तर त्यांच्यासोबतसुद्धा तुमचं कॉम्पिटिशन आहे. जुन्या काळामध्ये मटेरियल अवेलेबल होत नव्हतं, आता डोअर स्टेप डिलिव्हरी होत आहे. कोणतंही पुस्तक जर मागितलं तुम्ही तर 2-3 दिवसामध्ये तुमच्या दरवाज्यात पुस्तक हजर होते. त्यामुळं प्रिपरेशन करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. ओके, तर एवढं भयानक कॉम्पिटिशन आहे, तर इथे या स्पर्धेत तुम्हाला टिकायचं आहे. ओके, तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर परत महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचा जो काही स्मार्टफोन आहे, हा स्मार्टफोनला कसं हाताळायचं आहे. ओके, तर हा एक तर तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो जर तुमचा टाईमपास होत असेल तर. कसं आहे, जर समजा तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर ते व्हॉट्सअपवर स्टेटस बघणार किंवा कोणी तुम्हाला महत्त्वाचा व्यक्ती मॅसेज करत असेल, ओके, तर त्याला रिप्लाय देणार मॅसेजमध्ये, म्हणजे खूप सारा टाईमपास होते. व्हॉट्सअप महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या तुम्हाला PDF ची प्रिंट काढायची आहे, तिथं महत्त्वाचं आहे. तर याला एक महत्त्वाचा सल्ला देतो आहे की तुम्ही एक काहीतरी 50-60 रुपयाचं नवीन सिम घ्या आणि त्या सिमवर ते व्हॉट्सअप इन्स्टॉल करा आणि त्या व्हॉट्सअपचा वापर करा, जे तुमच्या इतर मित्रांकडे नसेल, रिलेटिव्हकडे नसेल, आणि त्या व्हॉट्सअपचा वापर तुम्ही हे शेअरिंगसाठी करा. एखाद्या वेळेस अर्जंट काम पडते व्हॉट्सअपचं सुद्धा. ओके, त्यानंतर अल्टरनेटिव्ह नंबर घ्यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंच. टेलिग्राम चॅनलसुद्धा 2च जॉईन करा जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, बाकीचे लिव्ह केले तरी चालतात. ओके, त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम हे जे आहेत हे डिलीट केले तरी चालतात. ओके, जर तुमचा म्हणजे वेळेचा अपव्यय होत असेल तर हे कधीही डिलीट करणं चांगलंच आहे. ओके, दिवसातून कमाल 1 तास हा स्मार्टफोन वापरायचा आहे, कारण एकदम वापरायचंच नाही असंही नाही चालत, कारण जगात काय चाललं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. ओके, तर साधारणतः रात्रीच्या वेळी तुम्ही 1 तास स्मार्टफोन बघा, काय अपडेट आलेलं आहे ते बघा. इव्हन तुम्ही दिवसभर काय जे कन्फ्यूज झालेले टॉपिक असतात, जे आपल्याला पुस्तकामध्ये सापडत नाही, तर ते नेटवर सर्च करावं लागतात, तर ते बघा. ओके, यासाठी स्मार्टफोनचा वापर करावाच लागतो. तर तो लिमिटेड ठेवा 1 तास, आणि शक्यतो रात्रीच्या वेळी सर्व अभ्यास झाल्यानंतर. ओके, त्यानंतर अभ्यास करत असताना मात्र फोन जो आहे तो एरोप्लेन मोडवर ठेवा. चॅट ग्रुपपासून दूर राहायचं आहे. मुलं काय करतात, एखादा टेलिग्रामचा डिस्कशन ग्रुप असतो, त्यांचे फक्त कमेंट वाचत असते. म्हणजे 50% जनता ऑनलाईन राहते परंतु रिप्लाय देत नाही, फक्त वाचत असते कोण काय बोलते. ओके, तर तिथं काय होते, फक्त तुमचा टाईमपास होते. ओके, ते इतर चर्चासत्र वगैरे तिकडं दुर्लक्ष करायचं आहे.
कोणाला जर मेसेज आला असेल कोणाचा तर त्याला कॉलने उत्तर द्यायचं आहे, वेळ वाचतोय. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की जे काही अनावश्यक चर्चासत्र होतं चहाच्या टपरीवरती इकडे तिकडे, ओके, काही अनावश्यक बातम्या असतात तर इकडे दुर्लक्ष करायचे आहे. इव्हेंटकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतःचं प्रामाणिकपणे स्वतःचा अभ्यासाकडेच लक्ष द्यायचं आहे. चॅट ग्रुपकडे लक्ष द्यायचं नाही, कमेंटा वाचत बसायच्या नाही. तर अशा रीतीनं आपल्याला हे या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे काही वैयक्तिक समस्या असतात विद्यार्थ्यांच्या. तर ह्या वैयक्तिक समस्या आता कोणी की एक्झाम क्लिअर केली असेल, क्वचित एखादा असेल की त्याच्या काही पर्सनल प्रॉब्लेम नसतील. पर्सनल प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, तर ते सोबत घेऊनच आपल्याला जगावं लागते. तर कसं आहे, असं म्हणून चालत नाही की नाही त्याच्या आयुष्यात त्याला कोणतंच टेन्शन नाही म्हणून त्याची प्रिपरेशन व्यवस्थित सुरू आहे. पर्सनल प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, त्याला सोबत घेऊन प्रिपरेशन करावी लागते. ओके, अशक्य गोष्टी सोडून द्यायच्या असतात. त्यानंतर कोणी तुम्हाला उकसवायचे प्रयत्न करत असेल तर त्याला रिस्पॉन्स करायचा नाही. ओके, प्रतिक्रिया देणं बंद कराय. आर्याला तुम्ही कार्य म्हणसाल तर नुकसान तुमचंच आहे. सध्या तुम्ही प्रिपरेशन फेजमध्ये आहे, इथे तुम्हाला सहन करावंच लागणार आहे. ही तुमची एक म्हणजे संघर्षमय कहाणी आहे. इथं थोडंफार तुम्हाला सहनशीलता ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे मित्रमंडळ वगैरे जे किती जीवलग असो, नकार द्यायला शिका. कारण त्यांना म्हटलं चाल इकडे की तुम्ही पळालेच असं सुद्धा करायचं नाही. तुमचे किती जवळचे रिलेटिव्ह असो, अभ्यासाला पहिली प्रायोरिटी द्या. अभ्यासाला तुम्ही पहिली प्रायोरिटी दिली नाही तर नुकसान तुमचं आहे, मग अभ्यास दुसऱ्याला प्रायोरिटी देईल. ओके, त्यानंतर स्वतःचा वेळ खर्च करायचा नाही, स्वार्थी राहायचं आहे. अभ्यासाच्या बाबतीत मात्र स्वार्थी राहायचं आहे, काही घेणं नाही कोणाशी काही. ओके, स्वतः सेफ झोनमध्ये तुम्ही असले पाहिजे. तर अशा रीतीनं आपल्याला हे आज लेक्चर बघितलं होतं. ज्यांना आवडलं त्यांनी योग्यच आहे, ज्यांना पटलं नाही त्यांनी सोडून द्यायचं आहे. आपल्याला आता सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचं लेक्चरसुद्धा घेणं आहे. तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता, यावर आपण ते लेक्चर टाकणार आहोत. तर भेटू नेक्स्ट लेक्चरच्या वेळेस. थँक्यू सो मच.